श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 19वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी आनंदकंदा, जय जयाजी अभेदा, माझे नमन तुझ्या पदा, असो सर्वदा अनन्य भावे. हे राघवा रघुपती पाव, आता शिग्नगती माझा अंत पाहाशी, किती हे काही कडेना. खऱ्या थोराची कठोरता नाही शोभत अनंता, याचा विचार काही चित्त करा आपल्या एकाळी. मी दिनवाने मारितो हाका, मला दगा देऊ नका. हे जगदीशा जगन्नायका, पावा दास गणुस. महाराज असता शेगावात, विप्र एक काशीनाथ. जो खंडेरावाचा होय सुत, गर्दपणा व जयाचे. तो आला दर्शना समर्थाच्या, वंदिले चरणा. मूर्ती पाहुणी त्याच्या मना आनंद झाला अतिशय. माझ्या सन्मानीय वडिलाने जी जीवनमुक्तीची लक्षणे लिहिली अनुभवाने, त्याची प्रत्यक्ष मूर्ती ही माझे भाग्य धन्य धन्य. म्हणून हे पाहण्या चरण आलो खामगावहून. त्याचे सार्थक झाले की तो समर्थांनी लीला केली. कुपरखिडी मारली काशीनाथाच्या पाठीस भली. आपल्या परमकृपेने जा तुझा हित पुरला, वाट पाहे तारवाला. या भाषणे गोटळला काशीनाथ मानशी, म्हणे कामना माझे ये ठाई. मी ना आलो मागण्या काही, तारवाला शिपाई वाट पाहतो काय हे. त्याचे गुळ कडेना, पुसण्या छाती होईना. निमुटपणे वंदन चरणा, गेला निघून खामगावी. तो तारवाला शिपाई उभा राहिला होता पाही. तार घेतली घाई घाई, कशाची ती बघण्यास. तारेत हा मजकूर तुमचा गेला तस्करू, मुनसबीच्या हृदयावर मोशी तालुक्या कारणे. ते पाहता आनंदाला कोपरखिडीचा अर्थ घडला. त्या काशीनाथ पंताला पा संताचे ज्ञान. कैसे असो एकदा नागपुरी, समर्थाची गेली स्वारी. गोपाळबुट्टीची या घरी, त्याच्या अतिआग्रहाने ही भोसल्यांची राजधानी पूर्वकाली होती जाणी. त्या शहराची आजदिनी दैन्य झाले विविध हो. स्वातंत्र्यरूपी प्राण गेला, खरा धनी याचक ठरला. परक्याचा बोलबाला झाला जया शहरात. राजघोडे पालख्या पर, नाहीशा झाल्या साचार. रस्त्याने फिरे मोटार, अतिजोराने विविध हो. असो हा महिमा काळाचा, नाही दोष कवनाचा. वाळा गोपाळबुट्टीचा होता सीतामढीवर. त्या भव्य सदनात नेऊन ठेवले सद्गुरुनाथ. जैसा वाघ किल्ल्यात कोंडून या टाकावा, बुट्टीचा ऐसा विचार. या सीतामढीवर महाराज ठेवावे निरंतर, जाऊन द्यावे शेगावा. अक्रूराने श्रीकृष्णाला जैसा मथुरे माजी नेला, तोच प्रकार येथे झाला काय वर्णन करावे. शेगाव पडिले भणभणीत, अवघे लोक दुःखित. विनविती हरी पाटला प्रत, महाराज येथे आणा हो. कुंडीमधून गेला प्राण, कोण पुशे तिज लागून. तैसे समर्था वाचून शेगाव प्रेत पहा. तुम्ही गावाचे जमेदार, करायचा विचार. बुट्टी मोठा सावकार, तेथे ना आमचा लाग लागे. टक्कर हत्ती हत्तीची होणे आहे योग्यसाची. येथे सामासम कोल्ह्याची नाही मुळी किंमत. जंबोमाडीशी लढावया, मारुती हाच योग्य ठरला. जिंकावया कर्णाला, झाली योजना अर्जुनाची. तुम्ही नागपुराप्रती जावे, समर्थाशी घेऊन यावे. आम्हा अवघ्यास सुखवावे, हीच आहे विनंती. इकडे बुट्टींच्या घरात अर्जुन राहिले संत. देवी हस्तनापुरात कृष्ण नाही आनंदाला. महाराज म्हणते बुट्टीशी, जाऊ दे मज शेगावाशी. या फुल्या भव्य सदनाशी, ठेवून आम्हा घेऊ नको. ते बुट्टी मुळीच मानेना, समर्था जाऊ देईना. अनागोदीचा राम राणा, बुटी वाहे निसंशय. बुटी भाविक होता जरी, अहंता नव्हती गेली खरी. श्रीमंताचा गर्व भारी, त्याच्या ठाई बसत असे. रोज ब्राह्मण भोजन, समर्थापुढे सदा भजन. परी शेगावीचे इतरजन, बंदी त्या तो करीत असे. जाऊन देई दर्शना शेगावाच्या लोकांना, बिन परवानगी श्रीमंत सदना जाताना एक कवणाशी. शेगावचे लोक भले जरी आणावया गेले, पण काही उपाय चाले. गेले तसेच आले परत. इकडे भक्त पाटील हरी, काही मंडळी बरोबरी. घेऊन निघाला नागपुरी, समर्थांशी आणावया. बसला अग्निरथात, त्याच वेळी वदले संत. त्या गोपाळबुट्टी व्रत येणे रीती ते का. अरे गोपाळा पाटील हरी, निघाला यावरी. येवया नागपुरी, तो येण्याच्या आतपरी.
मला इथून जाऊ दे. तो इथे आल्यावर अशांतता नाही राहणार. तो पडला जमीदार याचा विचार करावा. तुझ्या धनाच्या जोरावर उड्या ह्या जाणं निर्धारी. तो मनगटावरी च्या बळावरी नेईल मजला येथून. हरी पाटील तिथे आला. शिपायाने अटकाव केला. परी तो त्याने जुमानाला प्रवेश केला सदनात. गोपाळ बुट्टीच्या घरी पंगत होती थोर खरी. पाटील आल्याचे अवसरी आले ब्राह्मण भोजना. ताटी चांदीची अवघ्यांस शिशमीचे पाट बसवण्यास. होत्या पातळ पदार्थ वाट्या जवळ चांदीच्या. नानाविध पक्वान्ने होती भोजनाकारणे. मध्यभागासन त्याने मांडले समर्थ बसण्यास. ऐशी बुट्टीची श्रीमंती तिचे वर्णन करू किती. ज्याला कुबेर बोलती लोक नागपूर प्रांतीचा. असो हरी पाटील सदनात आले समर्था नेण्याप्रत. तो महाराज निघाले धावत. दारी त्यास भेटावया वासरा गाय पावन. जैशी घेई धावण तैसे स्वामी गजानन पाटलासाठी धावले. चाल हरी शेगावाशी इथे मुडीना राहणे मशी. तू आलाशी नेवयाशी हे फार बरे झाले. समर्थ जाऊ लागले ते गोपाळाने पाहिले. अनन्य भाव चरण धरले समर्थांचे येऊन. विक्षोभ माझा गुरुराया नका करूया समया. 2 घास घेऊन या इच्छित स्थळा मग जावे. तशीच बुट्टी पाटलाशी बोलू लागला विनयशी. तुम्ही घेऊन प्रसादाशी जावेच मागणे. इथे न राहती महाराज हे समजून आले आज. पंक्ती समाजी राखालाज तुम्हीच पाटील एधवा. आताच समर्थ गेले जरी लोक उपाशी उठतील तरी. आणि अवध्या नागपुरी टीका माझी होईल पहा. भोजने होईपर्यंत महाराज राहिले तेथं. शेगावीची समस्त मंडळी पंक्ती जेवली. भोजनात तर तयारी निघण्याची ती झाली खरी. समर्थांची भीड भारी झाली बुट्टींच्या वाड्यात. कुटुंब गोपाळ बुट्टीचे जानकाबाई नावाचे परमभाविक होते साचे. गृहलक्ष्मीचं होती ती. तिने केली विनवणी महाराजांच्या चरणी. माझा हेतू मनीच्या मणी बसू पाहतो गुरुराया. तरी महाराज बोलले तुझ्या मनी जाणितले. ऐसे म्हणून लावले कुंकू तिच्या कपाळास. आणखी एक पुत्र तुला परम सद्गुणी होईल भला. अंती जासूल वैकुंठाला सौभाग्यश पाडे तू. ऐसा आशीर्वाद देऊन निगते झाले दयाघन. त्या सीताबडी होऊन आले रघुजीच्या घरी. हा भोसल्यांचा राजा रघुजी उदार मनाचा भक्त गाजी. त्याने ठेविला रामराजी आपल्या शुद्ध वर्तने. त्याची लौकिकी राज्य गेले हे अशाश्वत होते भले. शाश्वत स्वरूप आले सद्गुरु भक्तीचे राज्य घरा. उत्तम प्रकारचा आदर केला राजाने साचार. त्याचा घेऊन पाहुणचार राम टेकाशी गेले पुढे. तेथे रामाचे दर्शन घेऊन आले परतोन. शेगावीच्या मठा जाण हरी पाटला समवेत. धरल कल्याणाचे रंगणात जे थोर साधू मोगलाईत होते तेच भेटण्याप्रत समर्थ आले शेगावी. अध्यात्म्याची बोलणे सांकेतिक केली दोघांनी. त्याचा भावार्थ जाणण्या कोणी तेथे नव्हता सामर्थ. श्री वसुदेव नंद सरस्वती कर्ममार्गी ज्याची प्रीती. कृष्ण तटका ज्याची महंती. मान गावी जन्म ज्याचा हे येण्याच्या अगोदर. बाळाभाऊस साचार बोलते झाले गुरुवर स्वामी गजानन सिद्धयोगी. अरे बाळा उदकीय माझा बंधू येतो एक. मजा लागी भेटण्या देख त्याचा आदर करावा. तो आहे कर्मठ भारी म्हणून उद्या पंथाभितरी चिंध्या न पडू द्या. निर्धारी अंगण स्वच्छ ठेवा रे. चिंदी कोठे पडेल तरी तो कोपेल निर्धारी. जगदंबीची आहे दुसरी प्रतिमा त्या स्वामीची. तो ग्रहाळा ब्राह्मण सुचिरभूत ज्ञानसंपन्न. हे त्याचे कर्मठपण कोणाच्या परी समजावे. ऐसे बाळासा आदले दिवशी सांगते झाले पुण्यराशी. तो एक प्रहर दिवसाशी स्वामी पातले त्या ठाया. एकमेकाशी पाहाती दोघे हसले तत्वता. हर्ष उभयता चित्ता आला झाला होता निवार. एक कर्माचा सागर एक योगेश्वर. एक मोगरा सुंदर एक तरु गुलाबाचा. एक गंगा भागरथी एक गोदा निश्चिते. एक साक्षात पशुपती एक शेषशाही नारायण. स्वामी जेव्हा मठात आले तेव्हा गजानन होते बैसले. आपल्या पलंगावरी भले चिटक्या अकराने वाजवीत. स्वामी त्याचा चिटकी थांबली. दुष्टादुष्टी दोघा झाली. तरी स्वामीने विचारली आज्ञा परत जावया. फार बरे म्हणून गजानना तुकविली मान. स्वामी गेले निघून बाळास कौतुक वाटले. बाळ म्हणे गुरुराया हे दृश्य पाहून या संशय उपजला माझ्या चित्ता. त्याची निवृत्ती करा हो.
त्याचा मार्ग अगदी भिन्न, तुमच्या या मार्गाहून ऐशेसाच असून तुमचा बंधू कसा तो? ऐसा प्रश्न ऐकिला समर्थ देती उत्तर त्याला. बरवा प्रश्न बाळा केला. त्यात हा जा आम्हा ते ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग सतीसाचे. हे 3 मार्ग ज्ञानाचे गावा जाऊन मिळतात. स्वरूप त्याची भिन्न भिन्न दिसती पाहणाऱ्या कारण तेने घोटाळा त्वरित वरिते म्हण पाहणाऱ्याचे राजसा. सोडे ओढे संध्या स्नान व्रत उपोषण अनुष्ठान त्या कृत्या लागून अंगे म्हणावे कर्माची. ही अंगे जो आचरी निराळसपणे जहरी तोच समजावा भुवरी. ब्रह्मव्यक्ता कर्मठ अधिक निह येथे होता. कर्म मार्ग नये हाता म्हणून विशेष तत्परता ठेवली पाहिजे आचरणी. इथे एवढीच खबरदारी घ्यावं लागते जाण खरी. पराकारणे दुरुस्तरी कदा त्याने तांडू नये. आता भक्तिमार्गाचे एक हे लक्षण असाचे. भक्तिमार्गाचे जाणण्याचे मन पाहिजे शुद्ध अति. मलिनता मनाठाई अशीच राहिल्या पाही. त्याच्या हाता येत नाही भक्ती रस बापाही. दया प्रेम नीलता अंग्य पाहिजे तत्वता. श्रवणी पूजनीय आस्था पाहिजे त्याचे विशेष. मुखा माझे नामस्मरण करणे हरीचे जाणून अशी अंगे सता जाण. या कर्मा या भक्ती मार्गाला या अंगासह जो भक्ती करी त्यालाच भेटे श्रीहरी. भक्ती मार्गाची नये सरी त्याचा विधी सोपा असे. परी तो करणे आचरण कर्माहून कठीण जाण. जीवी गगनाचे जवळपण नेत्र लागे दिसत असे. आता योग मार्ग तिसरा सांगितो मी एक खरा. या योग मार्गाचा पसारा दोघापेक्षा जास्त असे. परी हा पसारा निश्चयशी आहे त्याचे पाशी. योगमार्ग साधण्याशी बाहेर चे न काही लागे. जेवढे आहे ब्रह्मांडात तेवढे आहे पिंडात. त्या पिंडातील साहित्य घेऊन योग्य साधावा. आसने निश्चक कुंभक इंडा पिंगलेचे भेद देख. ध्रुवती मुद्रा ताटक कळले पाहिजे मानवा. कुंडली आणि सुषुम्ना त्याचे ज्ञान पाहिजे जाणा. आधी योग करणाऱ्यांना तरीच तो साधेल. यातही मार्गाचे अंतिम फळ ज्ञानासाचे. परिते ज्ञान प्रेमाचे विनासता कामा नये. जे जे कृत्य प्रेमे विण ते ते अवघे आहे क्षीण. म्हणून प्रेमाचे रक्षण करणे तेही मार्गात. काळा गोरा खुजा थोर सुंदर कुरूप हे शरीराचे प्रकार. त्याची बाधा आत्मा ते. आत्मा अध्यांचा आहे एक. ते न पडे कदा फरक. शरीर भेद व्यवहारिक त्याचे कौतुक काही नसे. तीच या तिही मार्गाची स्थिती तंततंत साचे. बाह्य स्वरूपे भिन्न त्याचे परिमूळ कारण एक असे. मुकामास गेल्यावर मार्गाचा न उरे विचार. जो मार्गी चालतो नर महत्व त्याचे त्यास वाटे. पंथ चालणे आरंभ झाला परी मुक्कामास नाही गेला. अशाचेच होत भला तंटा पंथाभिमानाने. या ती मार्गाचे पंथ मुक्कामी पोचल्या होती संत. मग तयाच्या संबंधात द्वैत नसे तुलाही. वशिष्ठ वामदेव जगदम्नी अंत्री पराशर शांडल्यामुळे हे कर्ममार्गाच्या शेवणी मुक्कामाशी पोचले. व्यास नारद कयदुकुमार मारुती शबरी अक्रूर उद्धव सुदामा पार्थ विदुर हे गेले भक्तिमार्गे. श्री शंकराचार्य गुरुवर मच्छिंद्र गोरख जालंधर हे चढले जिना थोर. या योगमार्गाचा जो वशिष्ठा लाभ झाला तोच विदुराच्या पदरी पडला. तोच मच्छिंद्राने भोगिला. फळा माझी फरक नशे तीच प्रथा पुढे चालली. येथे न शंका घ्यावी मुळे. कर्ममार्गाची रक्षिले भुज श्रीपाद वल्लभे. नरसिंह सरस्वती यतीवर तसेच झाले साचार. ठिकाण ज्यांचे गाणगापूर वाडी औदुंबर ख्यात जगी. नामा सावता ज्ञानेश्वर शेना कानू चोखा महार. दामाजी पंत ठाणेदार गेले भक्तिमार्गाने. शेगाव श्रीमद श्रीगोंगात आनंदी स्वामी जालन्यात. सूर्य अंजन गावात देवनाथ चाहते योगाचे. तसेच आहे सांप्रद कर्ममार्गी वसुदेवरथ. मी धरला भक्तिपंथ अनेक बहुता जणांनी. पुळसचे धोंडीबाबा सोनगिरीचा नाना बरवा. जालन्याचे यशवंतरावा भक्तपंथ साध्य झाला. खाल्ला आंबा ती विदेही तेवी शिर्डीचे बाबासाई. गुलाबरावांचे ठाई ज्ञानदृष्टी असे रे. पहा चांदूर तालुक्याचा वडखेडे नामे तालुक्याचा. अडकुंडीजी नामे संतसाचा गेला याच वाटेने. मुहा गावचे संतरत्न अजिंगाजी
तो होय जाण तेवी नागपूरचे तारुजन भक्ती मार्गाने चाहते. या अवध्यास संतांचे आचरण भिन्न प्रकाराचे परी अधिकार कैवल्याचे ते वैसले होऊन मार्ग असो कोणताही त्याचे मुळे महत्त्व नाही. जो मुक्कामास जाई त्याचे कौतुक करणे असे आम्हीही भावंडे सारे येतो झालो भूमीवरी कैवल्याच्या मार्गावरी भाविका आणून सोडावया. जे ज्याला आवडेल तिकडे तो जाईल आणि मोक्षरूपी भोगील फळ त्या त्या पंथाचरणाने. आता नको पुशीस काही हे ना कोणा सांगे पाही निवांत बसुदे ये ठाई पिशेपणाच्या पासोडीने. ज्याची निष्ठा बसेल वा तो मजला असेल त्याचेच कार्य होईल इतरांची ना जरूर मला. ज्याने अनुताप झाला ब्रह्मज्ञाने सांगणे त्याला उगीच तरकटी वात्रटाला स्फोट त्याचा करू नये. कोणी काही म्हणत आपण असावे निवांत तरीच भेटे जगन्नाथ सद्गुरू जगद्गुरू जगदात्मा. ऐसा उपदेश ऐकिला बाळाभाऊच्या नेत्राला प्रेमाश्रूचा लोटला पुरतो न आवरे त्या. अष्टभाव दाटले शरीरा रोमांच उमटविले वैखरीचे संपले काम तेने सहजची. मौनीच केला नमस्कार श्री गजानन साधू थोर वरड प्रांतीचा उद्धार करावयाशी अवतरला. साळूबाई नावाचे एक असे कण्वशाखेची ती होती महाराजांची मनापासून भक्तीनं. तिला महाराज एके दिवशी ऐशेपरी वदते वाणी डाळपीठ घेऊन स्वयंपाक करी अहोरात्र. जे येतील तयांना साडू घाली भोजना येणे जे तू नारायणा प्रिय होशील निसंशय. ती साडूबाई मठात आहे अजूनपर्यंत ती वैजापूरचे असे सत्य. माहेर हुंडे जिचे प्रल्हादबा जोशीला होता कृपेचा योग आला तो न तया फलद झाला तयाच्या दुर्दैवे. खामगावाच्या साधिंदाशी जलियाम गाव परियेशी त्या गावाचा रहिवाशी तुकाराम एक असे. पुत्र या तुळशीरामाचा आत्माराम नावाचा होता दैलबुद्धीचा विद्या ज्ञानी प्रेम ज्याचे. हा धर्मपीठ वाराणसी जी भागीरथीच्या तटाकाशी तिथे गेला अध्ययनाशी वेदांग वेद स्मृतीच्या प्रत्येही भागीरथीचे स्नान माधुकरीचे शिवी अन्न गुरुगृहाते जाऊन करी अध्ययन श्रुतीचे. श्रोते विद्यार्थीना तरी अध्ययन जाती देशांवरी शिकल्याऐवजी पारोपरी करू लागती चैनते. चैनी माझी गुंतल्या म्हण मग कशाचे अध्ययन बिरुड आंब्या लागून लागता नाश रसाचा. आत्माराम नव्हता या परी विवेक संपन्न सदाचारी विद्यायोगी करुणापुरी आला निज देशी याते. स्वदेशी येता शेगावाशी गेला अशी अतिहर्षी हजिरीती घेवयाची श्री गजानन महाराजांना. तो वेद विद्येचा जाणता गजानन केवळ ज्ञानसविता आत्माराम वेद म्हणता कोठे कोठे चुकतसे. त्या चुकीची दुरुस्ती करू लागले सद्गुरुनाथ मूर्ती आत्मारामाच्या संगती वेद म्हणते. महाराज एकता त्याचे वेद अध्ययन तन्मय होती विद्वान न होय सरपा वाचून किंमत त्या हिऱ्याची. शेवटी समर्थपाशी आत्माराम राहिला आदरेशी मधु टाकुनी मग शिकेशी जाणे कैसे आवडेल प्रत्येही सेवे कारण यावे त्याने जन्माहून चुकविला ना एकही दिन ऐसा एकनिष्ठ भक्त तो. समर्थाच्या पत्यास हाच होता मठात पूजा अर्चा करण्याप्रत सद्गुरूच्या समर्थांची पूजा अर्चा करण्यापत सद्गुरूच्या समाधीची मोबदल्यात न घेता भले एकनिष्ठा सेवा केली. शेवटी त्यानेच अर्पिली इस्टेट आपली महाराजांना. इस्टेट अल्प साचार एक जमीन एक घर येथे ना दृष्टी किमतीवर देणे आहे भागपा. बिलिनीने रामाला बोरे देऊने वश केला तसेच प्रकार हाही झाला म्हणून केले वर्णन. स्वामी दत्तात्रेय केदार दुसरा नारायण जामकर निवड दुधाचा ज्याचा आहार तो दुधाहारी बा. ऐसे श्रोते तिघे जण स्वामीचे भक्त निर्माण ज्यांनी आपले तन म्हण समत चरणी अर्पिले. मूळ गाव भाकरी नावाचा गाव बाळापूर तालुक्याचा तेथील मारुती पंथ पटवण्याचा वृत्तांत एका थोडासा. श्रोते त्या मोरगावात मारुती पंथाच्या शेतात पिकांचे रक्षण करण्यापत ती माझी नावे माळी होता. तो माळी खाल्याभितरी निजला निशीच्या अवसरी गाढ झोप लागली घरी. ते अवसरी तयाला उलटून गेले 2 प्रहर. कुंभाराचे 10-20 खर खड्यात येऊन दाण्यावर
पळते असती पांढऱ्याच्या राखणदार झोपी गेला. गर्दवाणी आनंद झाला, ते खाऊ लागले जंजाळाला. राशीत तोंड घालून ही पांड्या मारुतीपंत महाराजांचा होता भक्त. म्हणून सद्गुरुराया व्रत लीला करणे भाग आले. क्षणात जावणी मोरगावाशी हाक मारली तिमाजीशी, अरे जागा होई तुरेशी. राशीशी गाढव पडली ना. असे मोठ्याने बोलून तिमाजीस जागे करून महाराज झाले अंतज्ञान. खड्यामधून ते दवा. तिमाजी उठून पाहता गाढवे दिसली तत्वता. म्हणे काय करू आता, मालक रागे भरेल की. पिकांचे रक्षण करण्याशी त्याने ठेविले आहे म्हशी. विश्वासघात आज दिनी झाला त्याच्या माझ्या हाते. तो विश्वासला माझ्यावर, तो निजला झालो निसूर. रासही निम्यावर खाऊन टाकली गाढवांनी. आता समजूत मालकाची कोण्या रीती घालूसाची. पहा त्यावेळी इमानदारी किंमत होती लोकांस. ना तरी हल्लीचे नोकर निमक शिरजोर. नफ्या तोट्याचे तिळभर काळजीनं त्यांना मालकाची. तिमाजी तैसा नव्हता, हळहळ लागली त्याच्या चित्ता. म्हणे काय जाऊन सांगू आता मी पांड्या कारणे. काही असो चुकीची माफी मागितली पाहिजे साथी. उदार बुद्धी मारुतीची आहे, तो क्षमा करेल. ऐशे मनाशी बोलून उदयास येता नारायण. तिमाजी गावात येऊन पाय धरी पंथांचे. महाराज माझ्या झोपीने बुडविले तुम्हा लागून. 10-20 गाढवांनी येऊन रास खाल्ली की. ती नुसतीच किती झाली ती ताईजे पाहिले. खड्या माझी जावणी भली म्हणजे मजा वाटलं बरे. मारुती म्हणाले त्यावर, खड्यात जावया साचार. वेळ ना मला तिळभर. मी निघालो शेगावा दर्शन घेऊ सद्गुरूचे. त्या गजानन महाराजांचे. उद्या सकाळी धान्याचे काय झाले ते पाहिन. ऐसे बोलून शेगावाला मारुतीपंत येता झाला. दर्शनासाठी मठात गेला. 10-11च्या सुमारास महाराज होते आसनीवर. जगू पाटील सामोरी बाळाभाऊ करी बसला. जवळ पाटलांच्या. मारुतीने दर्शन गीता केल्या हास्यवदन. तुझ्यासाठी मज कारण त्रास झाला रात्रीशी. तुम्ही माझे भक्त होता, मला राखण्या लाविता. झोपाळू नोकर ठेविता आणि आपदा निजता खुशाल घरी. मारुती काल रात्रीला खड्यात तिमाजी झोपी गेला. गाढवांचा सुसुडाट झाला, तिरास बक्षू लागले. म्हणून मी जागे केले. जाऊनी तिमाजीस भले रास सांभाळण्यास सांगितले आणि आलो निघून. अशी खून पडदाक्षणे मारुतीने जोडून पाणी मस्तक ठेवून या चरणी ऐसे वचन बोलिला. आम्हा सर्वस्वी आधार आपुलाचा आहे साचार. लेकराचा अवघावार मातेची आशिरी असे. आमचे म्हणून जे जे काही ते अवघेच आहे आपल्या आई. सत्य त्यावरी नाही तुम्हा विना करुणाची. खड्या आणि जोंधळा अवघाची आहे आपला. तिमाजी नावाचा नोकर व्यवहार दृष्टी आहे की. ब्रह्मांडाचे संरक्षण आपण करता येथून. लेकरासाठी त्रासपूर्ण माता सोशी वरचेवरी. मी लेकरू आपले म्हणून या माया आपण केले. खड्याचे ते जाऊन भले मोरगावी संरक्षण. अशीच कृपा निरंतर स्वामी असावी माझ्यावर. आताच जाऊन करीतो दूर नोकरीवरून तिमाजीला. ऐसे बोलता मारुती कौतुक वाटले समतापती आणि भाषण केले येणे रीती. अरे ते आता अवधारा छेछे वेळा तिमाजीस. नको मुळीच काळूस नोकरीवरून खास. त्याचे वर्म सांगतो तुला. तिमाजी नोकर इमानदारी. खड्यात गडवे पाहुणे दुःखी झाला असे म्हणे ते निम्म्या तेव्हाच जाणिले. रात्रीची हकीकत तुला सांगावा प्रत. आला होता भीत सकाळी ना तुझ्याकडे. तरी तो म्हणालास त्याला, मी जातो आहे शेगावाला. उद्या सकाळी खड्याला येऊन पाहिन. ऐसे गुरुवचन ऐकले मारुतीशी चोज झाले. पहा कर्तृत्व संताचे भले कैसे आहे अगाध. गाढवे खड्यात पडलेली कोणीनं त्या सांगितली. ती अंतज्ञानाने जाणली. गजाननाने श्रोते हो. शके 1816 महाराज बाळापुराशी. असता गोष्ट झाली अशी ती थोडकी सांगितो. तेथे सुकलाल वंशीलालाचा एक बैठक होती साचे. त्या बैठकीसमोर महाराजांची स्वारी बैसली आनंदात. मूर्ती अवधी दिगंबर. वस्त्र नव्हते तिळभर. त्या पाहून भाविकांना नमन करून जात असती. तो होता हमरस्ता बाजारपेठीचा तत्वता. त्या पंथाने जात होता एक पोलीस हवालदार. नाम त्या हवालदाराचे नारायण असे राजी होते साचे. समर्थ पाहून डोके त्याचे फिरून गेले तात्काळ. तो म्हणे हा नंगादूत मुद्दाम बसला पंथात. साधूना हा भोंदू सत्य त्याची उपेक्षा न करणेवरी. ऐसे बोलून जवळी गेला. अदात्य बोलू लागला.
लाज कशी नाही तुझला, नंगा बसतो रस्त्यावरी. हे घे त्याचे प्रायचित्त, तुला मी देतो आज येत. ऐसे बोलून स्वामी प्रथम मारू लागला छडीने. बळ पाटापोटीवर उठे झाले निर्धारी. परिणाम हवालदारावरी मारता हात आपुला. ऐसे तेदवा पाहून एक गृहस्थ आला धावून, आपल्या दुकानामधून हुंडीवाला नामजाचे. तो म्हणे, हे हवालदारा, तू विचार काही कर. अवघेच सत्पुरुषावर हात टाकणे बरे नव्हे. काकी तू संताचा कैवारी, एक आहे श्रीहरी, एवढं त्याच्या पाठीवरी उठले ती. का न दिसते तुला? त्या कृत्याने तुझा अंत जवळा आला अत्यंत. आजारीच मोडितो पंत मारावया कारणे. तेच तू आज केले, हे न काही बरे झाले. अजून तरी उडी डोळे माफी माग गुन्ह्याची. हवालदारा म्हणे, माफीचे कारण मशीन मागण्याचे. कावड्याचे शापेसाचे काय ढोरे मरतील. हा नंगा धूत हलकट, बसला पाहुणा बाजारपेठ. तोंडाने गोष्टी सावट, अचाट ऐसा करीत हा. ऐशा ढोंग्याला मारणे, ईश्वर जरी मानिल गुणे. तरी मग न्यायाकारणे जगाचा नाही राहिला. तीच पुढे सत्य झाले. हवालदारा पंचत्व पावले, त्या बडापूर नगरीत भले. आपण केलेल्या कृत्याने एका पंधरवड्यात हवालदाराचे अवघे आप्त होते झाले भस्मीभूत. एक साधूस मारल्याने. ह्यांनी अवध्यांनी लोकांनी साधू समोर जपून वागावे. प्रत्येकाने खरेकडेपर्यंत. नगर जिल्ह्यात संगमनेर, प्रवरा नदीच्या काठावर गावहती टोमदार. त्याचे वर्णन करावे ना. अनंत फंदी नावाचा कवी जेथे झाला साचा, तेथेच हरिजाकड्याचा एका तुम्ही वृत्तांत हा. हरी जाकड्या मध्यदिन होता यजुर्वेदी ब्राह्मण. गावोगावी फिरून पोट आपले भरीतशी. तो फिरता फिरता शेगावाशी आला दर्शन समर्थांशी. बसता झाला पायापाशी श्रीगजानन स्वामीच्या. तो हजारो घेती दर्शन. कोणी ब्राह्मण भोजन, कोणी कडी साखर वाटून नवस केले फिरती. तई हरी चित्तास हा केवढा ज्ञानराशी. येऊन या पायापाशी विन्मुख जाणे भाग मला. काकी दैव खळतळ माझे आहे साचार. निवड पर्वत खडकावर हरड गवेल कुठोनी. आज अन्न मिळाले, उद्याचे कोणी पाहिले. ऐसे करीत संपले दिवस माझे आजवरी. संग्रहाशी नाही धन, शीतवळा मळा जाण. विनामुळीच विद्वाना, मला कन्या कोण देईल. हे स्वामी गजानना, सचितानंदा दयागणा. संसार सुखाची वासना झाली मणी बळवत्तर. ते तू पूर्ण करावे. मुले लेकरे मला द्यावे. प्रथम बायको मिळवावी, कुळीन आज्ञाधारक. ऐसे जो इच्छिल मनात, तोच त्याच्या अंगावर थुंकते झाले सद्गुरुनाथ. इच्छेस त्याच्या जाणोनी. हा हरी जाकड्याने वावच्या गला मजकारणे. म्हणून आले थुंकणे या मूर्खाच्या अंगावर. संसारापासून सुटावया, लोक भजती माझ्या पाया. याने इथे येऊन या संसार सुख मागतले. पहा जगाची रीत कैशी, अवघेच इच्छिती संसाराची. सच्चिदानंद श्रीहरीची पाहण्या कोणी तयार. ऐसे आपण अशी बोलले, पुन्हा जाकड्याशी पाहिले. जे जे तू इच्छिले सांप्रत काढी मनात, ते दे अवघे होईल पूर्ण. पुत्र पौत्र तुझ कारण, होतील संग्रहाशी धन. ती थोडके राहील. जा आता परत घरा, सुखे करी संसारा करील. करता असता परमेश्वरा, आठव वेळा विसरू नको. ऐसे तयाशी बोलून प्रसाद म्हणून थोडके धन दिले हरी जाकड्या कारण. लग्न स्वतःचे करावया हरी जाकड्या संगमनेरी. सुखी झाला संसारी, महाराजांची वाणी खरी ती खोटी होईल. ऐसाच एक निमन कर, गोविंदाचा कुमार. रामचंद्र नामे साचार. ओहर सिंहरच्या हुंद्यावरी ब्रेदे वसुदेव सहोवर होता त्याच्या बरोबर. तो अनेक निमन कर, आले मुकना नदीवर. हा मुकना नाला डोंगरात आहे, सह्याद्री पर्वतात. हिंगतपुरी तालुक्यात बुध हो नाशिक जिल्ह्याच्या. वनश्रीती रमणीय अति, तिचे वर्णन करू किती. हरिण बागडती निर्भयपणे करणात. फलभारे तरुवर वाकले असती अपार. वन्य पशु फिरती सोर, बिबट्या लांडगे ते ठाया. असो हा मुकण्या नाल्यापाशी, जवळ एका खोऱ्याशी, एका जलाच्या प्रवाहाशी, कपिलधारा नामशी. तिथे प्रत्येक पर्वणीस भाविक येती स्नानास. लौकिक याचा आसपास तीर्थ म्हणून पसरला असे. असो एका पर्वणीशी नेमून कर गेले स्नानाशी. योगाभ्यास थोडा याशी येत होता विध हो. तो पूर्ण होया म्हणून इच्छित होते त्याचे मन. गोसावी वैराग्य लागून
जेव्हा पुसू लागला तिथला नाही नाही माहीत मात एकू येई सर्वत्र तिने निमन कर चित्तात हताश पूर्ण झाला काय करू देवा आता मला योगीवास शिकविता कोठे भेटेल तत्वता ती कृपा करुणे सांगणे तो कपिलधारेवरी एक पुरुष देखला अधिकारी त्याचे हात गुडघ्यावरी येऊन सहज राहिले उंच बांधा मुद्रा शांत बसला होता ध्यानस्थ त्यास घातले दंडवत निमन कराणे अष्टंगेशी बराच वेळ झाला जरी योगीना काही बोलो परी अस्तमानाची वेळ खरी समीप येऊ लागला हो पोटी अन्नना तिळभर विरड राहिले बहुदूर कपिलधारेचे धरून नीर तुंब्यात वसावे निघाले तो निमन कर म्हणे समर्था अंत माझा किती पाहता ठाऊक असता योगनाथा मशी काही शिकवा हो तो अखेर अस्तमाने बोलता झाले कैवल्यदानी हा चित्रपट घेऊन जा आपले काम करी षोडक्षर त्यावर मंत्र लिहिला आहे थोर त्याचे वाणीने निरंतर जप कराल आपला करावा मंत्र प्रभावे थोडा बहुत योग येईल तुझा व्रत योग मार्ग हा अत्यंत कठीण सर्व योगामध्ये गोगलगाय शेपकिडा हिमालय न दिल विडा सागरीचा शिपकिडा मेरू पर्वता न जाय कधी नीटाचा केला यज्ञ ब्रह्मचर्या सांभाळून येथील धाबीचं आसन धोती नव्हती केल्यावरी जा पुढे न विचारी मला हा घे देतो प्रसाद तुला ऐसे बोलून उचलला एक तांबडा खडा खरे तो देऊन या मजला गुप्त झाले पुण्यराशी तेच पुढे नाशिकाशी गंगेवरी भेटले त्या पाहुणा निमन कर गेले धावत साचार शिर ठेवणी पायावर प्रश्न त्याशी ऐसा केला महाराज माझा कंटाळा का हो आपणची का केला आपल्या नाव गावाला न सांगता गेला की महाराज डोळे वटारून बोलते झाले त्या कारण तांबडा खळा देऊन नाव माझे आथिले म्या नर्मदेचा गणपती तांबडा असतो तो निश्चती तो मुळाचाच मुळमती रश त्याचे न जाणिले म्हणून त्याचे गुड तुला पडिते झाले जाना मुला मी राहतो शेगावाला गजानन हे नाव माझे धुमाळ सन्नापर्यंत चाल माझ्या समवेत पुन्हा भेटी तुझा व्रत होईल माझी ते ठाया असे बोलवणे निघाले महाराज रस्त्यात गुप्त झाले विरिबिरी पाहू लागले चौकडे निमन कर कंटाळून अखेरी धुमाळाशी आले घरी तो गजानन माझा वस्त्रीवरी बसले होते पाहिले मौनेच करुणे वंदन कथिले धुमाळा कारण कपिलधारेपासून जे का झाले येतवरी ते कोणी धुमाळाला अतिशय आनंद झाला तो म्हणे योगी राजाला वान कशाची सांगा माझं हे अवध्या समर्थांचे कारण निसंशय आयससाची सर्वभौम्य पदाची त्याच्या पुढे ना किंमत जो तांबडा खळा तुशी दिला तो ठेवून पाठाशी करणे पूजा आचरेशी सदावे निरंतर योगाभ्यास ही सामोरी त्या खळ्यांच्या आदरे करी त्याच्या कृपेने काहीतरी योगाभ्यास येईल तेच पुढे झाले सत्य योगाभ्यास थोडा बहुत आला निमन करा व्रत श्रीगजानना कृपेने एका शेगावाहुने रहिवाशी तुकारामा कोकाटे परियेशी त्याची संतती यमसदनाशी जाऊ लागली उपजाताच म्हणून त्याने समर्थाला एकदा नमसा ऐसा केला जरी देशील संततीला दीर्घयुषी गुरुराया तरी तो मुलगा त्या पुन्हा तुशी करी अर्पण मनोरथ त्याचे पूर्ण केले श्रीगजानन स्वामीने 2-3 मुले झाली परी नवसाची न राहिली आठवण तुकारामा भली संततीच्या मोहाने तो थोरला मुलगा नारायण रोग झाला त्या कारण औषधोपचार केले जाणं परिणाम आला गुण काही नाडी बंद होऊ लागली नेत्राची ती दृष्टी तिजली दुगदुगी मात्र उरली होती त्याच्या छातीला ती स्थित ही पाहून तुकारामा झाली आठवण नवस केल्याची ते जाणं एकदम त्या समयाला तुकारामा म्हणे गुरुराया हा पुत्र माझा वाचलिया अर्पण करी सदया सेवा तुमची करण्यास ऐसा वचनबद्ध होता शनी नाडी आली ठिकाणी हळूहळू नेत्र उघडून पाहू लागला बालक तो व्याधी बरी झाल्यावर तो नारायण नामे कुमार आणून सोडला मठावर नवस आपला फेडावया तो नवस नारायण अजून आहे तया ठिकाणी बोललेले नवस कोणी महाराजांना चुकू नये हेच सांगण्या लोकापर्यंत नारायण आहे जिवंत शेगावी त्या मठात संत चरितना कादंबरी असो पुढे आषाढ मासी महाराज गेले पंढरीशी घेऊन हरिपाटलाशी विठ्ठलाशी भेटावया
जो सर्व संतांचा ध्येयविषयक साचा, जो कल्पतरू भक्तांचा कमल नाभ सर्वेश्वर, जो जगदाधार जगतपती वेद ज्याचे गुणगाती, जो संतांच्या वशे चित्ती रुक्मिणीपती दयाघन. पंढरीसा आले गजानन, चंद्रभागेचे केले स्नान, गेले घेवया दर्शन पांडुरंगाची रावडी. हे देवा पंढरीनाथा, हे अचित्या अदया समर्था, हे भक्त परेशा रुक्मिणीकांता, एक माझी विनवणी. तुझ्या आज्ञेने आजवरी भ्रमण केले भूमीवर, जे जे भाविक होते निर त्यांचे मनोरथ पूर्ण केले. आता अवतार कार्य संपले, हे तू जाणशी पाहिले. पुंडलिक वरदा विठ्ठले, जाया आज्ञा करावी. देवा मी भाद्रपद माशी जावया इच्छितो वैकुंठाशी, अक्षयीच्या रहवाशी. तुझ्या चरणासानीन ऐसे करुणी विनवणी, समर्थाशी जोडले पाणी अश्रू आले लोचणी. विरह हरीचा सहाविना, हरी पाटील जोडून हात पोसू लागला पुण्यवंता. अश्रू का हो सद्गुरुनाथा, आणले लोचनी येवेळा. किंवा मी काही चुकलो आहे दयाळा, म्हणून आपण खेद झाला ते सांगा लावला. ही महाराजांना म्हणाला. त्यावर हरी पाटलाचा धरुणी कर, सांगितले तरी ना कळणार. त्याचे वर्म बापा तुला तो विषय खोल भारी, तू न पडावे त्या भीतरी. तुकीच सांगतो श्रवण करी, संगत माझी थोडकी असे. चाला आता शेगावाला, तू आपल्या ठिकाणाला. तुमचा पाडीला वंशाला काही न कमी पडेल. पंढरीचे मावंदे केले शेगावा माझी भले, चित्तेने याप्त झाले मात्र हरी पाटलाचे. तो म्हणे मंडळीस, महाराज बदलले पंढरीस. संगत राहिली थोडे दिवस माझी विठूच्या रावडे. पुढे श्रावण मास गेला, शनी कथा आली तनुला. पुढे भाद्र मास आला, काय झाले ते का. गणेश चतुर्थीच्या दिवशी महाराज आले अवध्यांशी. आता गणपती बोलवण्याशी यावे तुम्ही मठात. कथा गणेश पुराणात अशा परी आहे ग्रंथीत. चतुर्थीच्या निमित्त पार्थिव गणपती करावा, त्याची पूजा अर्चा करून नैवेद्य करावा समर्पण. दुसरे दिवशी विसर्जन बोळवावा जलामध्ये. तो दिवस आज झाला, तो साजरा पाहिजे केला. या पार्थिव देहाला तुम्ही बोळवा आनंदे. दुःख न करावे किंचित, आम्ही आहो येथे स्थित. तुम्ही सांभाळवण्याप्रती सत्य, तुमचा विसर पडणे नसे. हे शरीर वस्त्रापरी बदलणे आहे निर्धारी, ऐसे गीताशास्त्रांतरी भगवान वदला अर्जुना. जे जे ब्रह्मवेत्ते त्याने झाले, त्यांनी ऐसेच केले. शरीर वस्त्राशी बदलिले हे काही विसरू नका. चतुर्थीचा अवधा दिवस आनंदा माझी काळाला खास. बाळाभाऊच्या धरिले कसास, आसने आपल्या बैसविले. मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका. कदा मजला विसरू नका, मी आहे तेच. ऐसे भाषण ऐकून योगे रोधिले असे प्राण. गेला मस्तकी ठेवून त्या महात्म्या पुरुषाने. शके 1832. साधारणतः नामस्वरास भद्रपद शुक्ल पंचमीस गुरुवारी प्रहर दिवसाला प्राणरोधिता शब्द गेला. जय गजानन ऐसा भला, सचित नंदिलीन झाला. शेगामा माझारे देहाचे ते चलनवलन, पार गेले मावळण. स्वामी समाधिस्थ पावन लोक हळूहळू लागले. पुकार झाली गावात, स्वामी झाले समाधिस्थ. ऐशी एकदा मात उदय पिटती नारी नर. गेला गेला साक्षात्कारी, चालता बोलता श्रीहरी. गेला गेला कैवारी आददीन जनाचा. गेला आमचा विसावा, गेला आमचा सौख्य ठेवा. वीज लहान ज्ञानदेवा कालरूपी वाराने. अहो गजानन स्वामी समर्था, आता आम्हास कोणत राहता. का रे इतक्याता पुण्यवंता, गेलासा आम्हा सोडून. म्हातारड पाटील हरी पाटील विष्णूसा बंकटलाल. ताराचंद्र प्रेमळ भक्त स्वामीचा जो असे. श्रीपतराव कुलकर्णी मठा माझे जमले जाणे. विचार केला अवध्यांनी ऐसे रीती श्रोते हो. आज आहे पंचमीचा दिवस, समाधी न द्या स्वामीस. हाडोपाडीच्या लोकांस येऊ द्या हो दर्शना. आता पुढे ही मूर्ती लोपणारा आहे निश्चिती. अस्तमानापर्यंत ती लोकांची ते वाट पहा. ज्यांच्या नशिबी असेल तयांना दर्शन घडेल. नका करू आता वेळ. जशोद धडा चहूकडे गोविंद शास्त्री डोणगावचे एक विद्वान होते साचे. ते बोलिले आपल्या वाचे. सर्व लोकांस येणे रीती. त्यांच्या आवडत्या भक्तांशी ती दर्शन देतील निश्चयशी. तोपर्यंत प्राणाशी मस्तकी धारण करतील. त्यांची प्रचिती पहावया, नको कुठे लांब जाया. पहा लोणी ठेवूनिया ईदवा मस्तकी. स्वामीच्या लोणी ठेवता शिरावर ते पगडू लागले निर्धारी. जो तो त्याचे कौतुक करी. बल हे योगशास्त्राचे तो प्रकार पाहता.
गोविंद शास्त्री झाला बोलता, एक दिवसाचे काय कथा, हे राहतील वर्षभर निसंशय ऐसा स्थितीत, परी हे करणे अनुचित, आवडते अवघे आलिया भक्त, समाधी या स्वामीला ते अवध्यांस मानवले, स्वामी पुढे आदरे भले. भजन त्यांनी मांडले, हजार टाळ जमला हो, दूरदूरचे भक्तगण, स्वामी जावणी स्वप्नात, आपल्या समाधीची मात, कळविते झाले विविध हो, तया ऋषी पंचमीला अपार मेळा मिळाला, लोकांचा तो शेगावाला, घेवा दर्शन स्वामीचे, व्रत केला तयार, दिंड्या आल्या अपार, सडे घातल्या रस्त्यावर, गोमाचे बायांनी रंगविल्या नानापरी, काळू लागल्या चतुरनारी, दीपोत्सव झाला भारी, त्या शेगाव ग्रामाला मूर्ती ठेवली रथात, मिरवणूक निघाली आनंदात, राम रात्रभरी शेगावात, तोन थाट वर्णवे, वाद्यांचे नाना प्रकार, दिंड्या मिळाल्या अपार, होऊ लागला भक्त गजर विठ्ठलाच्या नामाचा, तुळशी बुक्का गुलाल फुले, भक्त उधळू लागले, फुला माझी झाकून गेले, गजानन महाराज बर्फी पिढ्याचा नाही मिती, लोक वाटते खिरापती, कित्येकांनी रथावरती रुपये कैसे उडवले, ऐशी मृग रात्रभर शेगावी निघून अखेर उदास येता दिनकर, परत आली मढात, समाधीच्या जागेवर मूर्ती नेऊन ठेवली खरी, रुद्राभिषेक केला खरी, अखेरचा देहाला पूजा केली पंचोपचार, आरती ओवाळली अखेर, भक्तींनी केला नाम गजर, गजाननाच्या नावाचा जय अवलिया गजानन, हे नरधारी नारायण, अविनाश रूपा आनंद घना, परात परा जगतपते, ऐशा भजना भितरी, मूर्ती ठेवली आसनावरी, उत्तराभिमुख साजिरे, शास्त्र मार्गाप्रमाणे, अखेरचे दर्शन अवध्यांनी घेतले जाण, जय गजानन स्वामी गजानन ऐसे मुखे बोलून, मीठ अर्घजा वीर यांनी ती भरली गार, शिळा लावून केले द्वार बंद, भक्तांनी शेवटी 10 दिवसपर्यंत समाराधना चालली तेथ, घेऊन गेले असंख्यात लोक स्वामींच्या प्रसादा, खरोखरीच संतांचा अधिकार तो, थोरसाचा सर्वभम्य राजाचा, पाड नाही ज्याच्या पुढे, स्वस्ती श्री दासगण विरचित, श्री गजानन विजय नामे ग्रंथ, भाविका दावो सांप्रत, भक्ती हरिषे करावया, शुभ भवंतो, श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 19 अध्याय समाप्त. श्री समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद भक्तपतिपालक श्रीगाव निवासी श्री समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय. भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.